5 एकर फुकली पण नाद पुरा केला, असं काही करणारा खराखुरा बहादर आजच्या क्राईम स्टोरीत आपण पाहणार आहोत। ऑनलाईन जुगार खेळता खेळता एका बीडच्या फकड्यानं अख्खी 5 एकर जमीन छूमंतर केली। एवढंच नाही तर लोकांची देणी फेडण्यासाठी सख्या बहिणीच्या दागिन्यांवर डल्ला मारला, वर पोलिसात तक्रारही करायला गेला। काय आहे हे सगळं प्रकरण पाहणार आहोत आजच्या या स्पेशल क्राईम रिपोर्ट मध्ये। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या क्राईम रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। स्वतःच्या बहिणीचे 12.5 तोळे दागिने चोरणाऱ्या भावाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं। श्रीकांत दशरथ पांगारे वय 29 राहणार भुजेगाव जिल्हा बीड, सध्या राहणार रजनीगंधा हाऊसिंग सोसायटी वाल्हेकरवाडी चिंचवड असं या आरोपीचं नाव आहे। सख्या बहिणीकडे राहायला आलेल्या या आरोपीनं घरातून 12.5 तोळे सोने चोरल्याचा संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। चौकशीनंतर त्याने चोरी केल्याचं निष्पन्न होऊन पोलिसांनी सोनंही हस्तगत केलं। काय आहे हा सगळा प्रकार, घटनाक्रमाच्या आधारे समजून घेऊयात। 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी चिंचवड पोलीस ठाण्यात रजनीगंधा हाऊसिंग सोसायटी मधून 9,37,500 रुपये किमतीचे 12.5 तोळे सोने चोरी गेल्याची फिर्याद दाखल झाली। फिर्याद दाखल करण्यासाठी फिर्यादी सोबत त्यांचा भाऊ श्रीकांतही आला होता। तक्रारीनंतर चिंचवड पोलीस ठाण्याअंदर गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्यासह पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली। घराच्या मागच्या दरवाजातून चोरी झाल्याच्या संशयानुसार तपास सुरू झाला, परंतु दरवाजाची कडी बाहेरून हात घालून उघडता येत नाही आणि घराचे दरवाजे किंवा कपाटाच्या दरवाजालाही कोणतीही इजा झालेली नव्हती। कोणताही लॉक न तोडता चोरी झाली म्हणजे चोरीत नक्की घरातल्याच कोणाचा तरी हात असणार असा संशय पोलिसांना आला। त्यानुसार पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली। फिर्यादी यांचं मेडिकलचं दुकान आहे, त्यांचे पती नोकरी करतात, दिवसा कामासाठी बाहेर असतात। फिर्यादींचा सख्खा भाऊ श्रीकांत त्याच्या सोबतच राहतो। पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, हवालदार जयवंत राऊत आणि देवा राऊत यांनी श्रीकांतची माहिती काढली। त्यानंतर ही चोरी त्यानेच केली असल्याचा त्यांचा संशय बळावला। श्रीकांत पांगारे हा मूळचा कुबेजगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे। 4 महिन्यापासून तो फिर्यादी म्हणजे त्यांच्या बहिणीकडे राहायला आला असून झेप्टो कंपनीत डिलिव्हरी बॉयचं काम करतो। श्रीकांतला जुगारीचा भलताच नाद जडलेला। या जुगाराच्या नादात त्याच्यावर भलं मोठं कर्ज झालं। एवढंच नाही तर ऑनलाईन जुगाराच्या नादात त्यानं गावाकडची तब्बल 5 एकर जमीनही विकली। 4 महिन्यांपूर्वी पडेल ते काम करण्याच्या विचारानं तो बहिणीकडे आला, मग डिलिव्हरी बॉयचं काम करू लागला। त्याच्या या पार्श्वभूमीची माहिती समजल्यावर त्याच्यावर पोलिसांनी वॉच ठेवला। श्रीकांत आपल्या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस हवालदार जयवंत राऊत आणि देवा राऊत यांनी सापळा रचून त्याला पकडलं। सुरुवातीला त्याने पोलिसांना उलटसुलट टोलाटोलीची उत्तरं दिली। चौकशीनंतर देणेदारी मिटवण्यासाठी त्यानेच ही चोरी केल्याचं त्यानं कबूल केलं। घरात कोणी नसताना चोरी करून घराचा मागचा दरवाजा मुद्दाम उघडा ठेवला। कोणाला संशय येऊ नये म्हणून स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेला। आपल्याच बहिणीचे 12.5 तोळे सोने घेऊन लंपास होण्याच्या तो तयारीत होता, पण पोलिसांच्या तावडीत तो सापडला। पोलिसांनी त्याच्याकडून 9,37,500 रुपयांचं सोनं हस्तगत केलं। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस हवालदार जयवंत राऊत, देवा राऊत आणि आतिश कुकडे यांनी हा यशस्वी तपास केला। या सगळ्या प्रकारातून समाजाचं एक भयान वास्तव समोर आलं। ऑनलाईन जुगार हा किती भयंकर असू शकतो आणि त्याचे परिणाम किती वाईट असू शकतात हे या प्रकारामुळे अधोरेखित होतं। जुगाराच्या नादापायी कर्जबाजारी झालेले असे कितीतरी जण गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त होत असतील तर सामाजिक आरोग्यावर कोणते घटक किती आणि कसे परिणाम करतात याचं या प्रकरणात दर्शन होतं। ऑनलाईन जुगार हा सध्या सर्रास खेळला जाणारा खेळ बनलेला आहे। मोठे मोठे सेलिब्रिटी असल्या खेळाच्या जाहिराती करतात, त्यामुळं तरुण पिढीला बिना मेहनत पैसे कमवण्याचा हा मार्ग जास्त आकर्षित करतो असं नाही, तर अनेक उच्चपदस्थ व्यक्तीही या सगळ्याला बळी पडल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत। त्यामुळे या प्रकारच्या जुगाराला चाप बसण्यासाठी आता समाजाने काही पावलं उचलण्याची गरज आहे। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ऑनलाईन जुगारीच्या हल्लीच्या समाजमानावर खरंच परिणाम होतो असं तुम्हाला वाटतंय का? आजच्या क्राईम रिपोर्ट बाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स बॉक्स मधून जरूर कळवा। अधिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, तुमच्या फेसबुक ग्रुपला शेअर करायचं तेवढं लक्षात असू द्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।